मध्ये 2005 पासून संविधानाची प्रास्ताविका म्हणणं सुरू झालेलं आहे. तर 2005च्या पूर्वी जे विद्यार्थी होऊन गेले त्यांच्यासाठी संविधानाची प्रास्ताविका आहे नाही. आणि म्हणून आता आपण अंगणवाडी पासूनच, कदाचित माहित नाही अंगणवाडीत घेतात की नाही, पण पहिल्या वर्गापासून तर सुरू होते. तर ते संविधानाची प्रास्ताविका जी आहे ना, तिथून आपण सुरुवात करू. म्हणून आपण जिथं बसलेलो आहोत तिथंच उभं राहायचं आहे आणि असा हात करायचा आहे. जे संविधानाची उद्देशिका आम्ही शाळेमध्ये म्हणून घेतो आणि म्हणतो पण, तर ते आता आपल्याला सगळ्यांना, गावातील लोकांना म्हणायचं आहे. सगळ्यांनी आपल्याच ठिकाणी उभं व्हायचं आहे. आणि मी म्हणतो तसंच आपण सगळेजण म्हणायचं आहे. ठीक आहे ना? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. धन्यवाद. बसा. गोष्टी पोहोचायला पाहिजे होत्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही. ज्या थोड्याफार पोहोचल्या त्याचा त्यांनी रेडीमेड उपभोग घेतला. म्हणजे आज आता कोणत्या सोयी मिळत आहे तर विचार करायचा आहे. या गावामध्ये घरकुल योजना आलेली असेल ना, घरकुल योजना आहे की नाही? तर थोडासा विचार करायचा आहे. समजा घरकुल योजना नसती, थोडासा विचार करायचा आपण, घरकुल योजना नसती तर आमच्या गावचे बीपीएल वाल्यांचे घरदार झाले असते की नसते, हा थोडासा विचार करायचा. मग ही घरकुल योजना का आली, त्याच्या कुठं गोष्टी लिहिलेल्या आहेत, कोणी त्याच्यासाठी समाजाचा असा दृष्टीने पाहिले की काही लोकांना घरच नाही आहे, काही लोकांची स्थिती अशी आहे की घर बांधू शकत नाही, काही लोकांना सामाजिक दृष्ट्या अशी बंदी होती की त्यांनी चांगल्या घरात राहायचंच नाही, त्यांनी कुणाच्याच घरात राहायचं, खोपड्यामध्येच राहायचं, असा दंडक होता या भारतामध्ये, भारताच्या बाहेर नव्हे. तर तेव्हा मूलभूत माणसाच्या प्राणी गुणधर्मानुसार ज्या गरजा लागतात, आम्ही नागरिक शास्त्रामध्ये शिकलेलो आहोत की माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या, ज्या बेसिक असले पाहिजे. ते एक आहे अन्न, वस्त्र, निवारा, आणि त्याच्यानंतर दोन पुन्हा जोडण्यात आले, एक शिक्षण आणि दुसरं आरोग्य. पहिले संविधान जेव्हा निर्माण झालं त्यावेळेला मूलभूत गरजा माणसाच्या प्राण्यांसारख्या होत्या. प्राण्यांना जसं पाहिजे खायला पाहिजे तसंच आम्ही प्राणी म्हणून खायला पाहिजे. त्यानंतर राहायला पाहिजे तर कुठंतरी प्राणी म्हणून कोणत्या तरी गुहेमध्ये राहत होते, कुठंतरी आपला सोय पाहून थंडी वारा ऊन पासून यातून संरक्षण करण्यात. पण माणूस गुहेतून बाहेर आला होता आणि त्याच्यासाठी चांगलं घर पाहिजे होते, म्हणून निवारा त्याच्यासाठी करणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर लागतं अन्न, वस्त्र. वस्त्र पाहिजे. वस्त्र काय? कपडा आहे ना. तर तुम्हाला कदाचित माहित आहे की नाही माहित नाही, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की काही लोकांना नवीन कपडे घालण्याची सुद्धा परमिशन नव्हती. त्याचा तो प्रवाह होता की माझे आजोबा टेरिकॉटच होतं, जरी बाबांनी आणलं तरी ते धूत घातल्याशिवाय घालत नव्हते. आजी पण तसंच. आज आता आपण रेडीमेड कपडे घेतो, पहिले धुतो का? दुकानातूनच घालून येतो, आहे की नाही? तर हा जो सामाजिक दृष्ट्या काही लोकांना अधिकार नव्हता, तो संविधानाची देण आहे. की इथं जे आपण महिला वगैरे बसलेल्या आहोत आणि ताई वगैरे बसलेल्या आहेत खुर्चीवरती, तर हे सगळं संविधानाने दिलेला सन्मान आहे. जेव्हा संविधानामध्ये हिंदू कोड बिल सारख्या गोष्टी आल्या तेव्हा, आणि हे सगळं कोणाला मिळतं अधिकार,
तो जो भारताचा नागरिक असेल त्यालाच मिळत आहे. या गोष्टी अनुच्छेद वाईज लिहिलेल्या आहेत. म्हणजे काही लोकांना सार्वजनिक ठिकाणी मत मांडण्याचा अधिकार नव्हता, म्हणजे बोलण्याचा अधिकार नव्हता. काही लोकांना आपला पारंपरिक व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय करण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे खाती असेल तर त्यांनी खात्याचाच व्यवसाय केला पाहिजे, धोबी असेल तर त्यांनी धोब्याचाच व्यवसाय केला पाहिजे. अशा प्रकारे जातनिहाय जे ठरलेले व्यवसाय होते ते त्यांच्या परंपरागत त्यांनी करायचं आहे. हा जो सामाजिक दंडक होता, तो सामाजिक दंडक संविधानानं मनाई केला आणि कोणाला कोणताही व्यवसाय करता येईल, त्याची जशी स्किल असेल, जशी पात्रता निर्माण होईल, जसं शिक्षण होईल, त्या पद्धतीने त्याला व्यवसाय करता येईल. अशा प्रकारची सोय संविधानामध्ये सगळ्या लोकांना दिलेली आहे. तेव्हा आम्ही जीवन जगताना संविधानाच्या गोष्टीनुसार आम्ही जीवन जगतच नाही. कारण इथं काय आहे, सामाजिक न्याय द्यायचा आहे. चला इथं लिहिलं, आपण प्रतिज्ञा घेतली, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय पाहिजे. एकदम उद्देशिकेमध्ये लिहिलेलं आहे सामाजिक न्याय पाहिजे. आता सामाजिक न्याय कसा मिळेल हे पण गोष्ट आली पाहिजे ना. सामाजिक न्याय पाहिजे पण न्याय कसा मिळेल, म्हणजे जसं आता आपण इथे विचार, तर असं कधी तुम्ही एखादी सामाजिक गोष्ट केलेली आहे का की आपल्याच जातीचा माणूस बीपीएल आहे आणि त्याला घर बांधायची सोय नाही आहे, मग सगळं वर्गणी काढलेलं घर बांधून दिलं, असं उदाहरण आहे का? नाही आहे ना. म्हणजे आम्ही राहतो समाजामध्ये, पण सामाजिक तत्व आमच्यामध्ये रुतलेच नाही. कारण समाज म्हणतो, पण समाजाचा एखादा माणूस अडला आहे, एखादी बाई अडलेली आहे, त्याच्यासाठी मात्र आम्ही सोय करायला बिलकुल तयार नाही, मानसिकतेने तयार नाही. कारण आम्हाला तो संस्कारच लाभला नाही, बिलकुल बी नाही. पोरीची सोय का करायची आहे, नातेवाईकाच्या पोरीची सोय का करायची आहे, म्हणजे माझी जर मुलगी आहे ना, माझ्या मुलीची सोय का करायची आहे, तेव्हा मात्र मग मी फिरतो, कोणी आहे का रे, सत्रांना विचारतो, कोणी आहे का, कोणी आहे का. म्हणजे आम्ही समाजाकडे केव्हा पाहतो, जेव्हा आपल्या घरी गरज येते तेव्हा. पण माझ्या घरी पोरगी जन्माला आली आहे, ती 1 वर्षाची आहे, मग तिच्यासाठी जावई पाहिजे. मग तो जावई कुठला असेल, इथं बसून तुमच्या भावांसाठी जे बाहेर गेलेले आहेत, बाहेर वस्तीने आहेत, जिथं आपले सोयरिका होणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्याच्यासाठी संविधानामध्ये लिहिलेलं आहे. इथं बसल्या बसल्या काय करायचं आहे ते संविधान आहे, जे पहिले नव्हतं. आणि म्हणून आजही भारताच्या लोकांना भारताचे लोक झालो की नाही याची जाणीवच नाहीये. नाही जाणीव आहे ना. जेव्हा माझा विद्यार्थी बीई होतो आणि तो बेरोजगार फिरतो, तर तेव्हा मला पहिला प्रश्न पडायला पाहिजे की मी काय शिकवलं. मग त्याला शाळेमध्ये गणित शिकवलं, विज्ञान शिकवलं, मराठीवाल्यांनी मराठी शिकवलं, मग बाहेर पडल्यानंतर त्याला जगता येत नाही आहे, बी झाल्यानंतर काय करायचं त्याला जर समजत नसेल, तर मग तो काय नाही शिकला हा प्रश्न पडला. मग मला समजलं की त्याला सगळंच माहीत झालं, पण संविधानामध्ये लिहिलेले त्याचे अधिकार त्याला माहीत झाले नाही. इथला शेतकरी जेव्हा बाजार समितीमध्ये नेऊन धान टाकतो ना, पाऊस येते आणि बुडते, आणि बुडल्यानंतर व्यापारी तिथला धान घ्यायला तयार होत नाही, तर त्या शेतकऱ्याला माहीतच नाही की बाजार समितीमध्ये धान सांभाळण्याची जिम्मेदारी कोणाची आहे. नाही माहित, संविधानाचा विचार त्याला माहित नाही. परिणाम स्वरूप इथला शेतकरी 75 वर्षामध्ये सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे होता, तो आज 20 एकरचा जरी मालक असेल तरी त्याला शेती परवडत नाही असा तो शेतकरी म्हणायला लागला. हे स्थिती आज शेतकऱ्याची का आली, कारण त्या शेतकऱ्याला गावामध्ये त्याच्यासाठी संविधानामध्ये लिहिलेले जेवढे पी काही संविधानिक सरकारी राईट्स आहेत, माहिती आहे, ते त्याला माहिती झाली नाही. आणि म्हणून त्या सर्व गोष्टींना आपल्या लोकांना माहीत झाल्या पाहिजे, हा एक मात्र भाव आहे. आणि म्हणून सामाजिक न्याय तेव्हाच मिळतो जेव्हा आम्ही समाज म्हणून त्याच्याकडे पाहू. सामाजिक न्याय जो आहे तो सामाजिक न्याय मिळवण्यासाठी म्हणून या संविधानानं आमच्या भारतातल्या लोकांचे 5 ग्रुप केलेले आहेत. एक लक्षात घेतलं पाहिजे, त्याच्यापैकी एक आहे एससी, शेड्यूल कास्ट, ज्याला आता म्हणतो मराठीमध्ये अनुसूचित जाती. दुसरा तयार केला गट तो एसटी, शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जमाती. तिसरा गट केला मायनॉरिटीज. मायनॉरिटीज कोणत्या, मग भाषेनं थोडेसे लोक आहेत का, ते मायनॉरिटीज. धर्मानं थोडेसे लोक आहेत का, ते मायनॉरिटी. आता मायनॉरिटीमध्ये तिसरा ग्रुप जो झाला तो धार्मिक अल्पसंख्याक झाला. त्यानंतर एक झाला जनरल कॅटेगरी. जनरल कॅटेगरी म्हणजे काय, ओपन कॅटेगरी याला आपण म्हणतो. तर त्याच्यात खुला काय, त्याचा सामाजिक न्याय आहे, त्याच्या घरी आर्थिक संपन्नता आहे,
राजकारणामध्ये भरपूर लोक आहे, नोकरी पाण्यामध्ये भरपूर लोक आहे, असा समाजाचा सर्वे केल्यानंतर भारतामध्ये तो एक वर्ग मिळाला ज्याला ओपन कॅटेगरी संविधानानं म्हटलेले मी नाही. आणि त्याच्यानंतर एससी झालं, एसटी झालं, मायनॉरिटी झालं आणि ओपन झालं. ते सगळं झाल्यानंतर मग बाबासाहेब संविधान सभेमध्ये म्हणाले की नाही, पुन्हा एक घटक आहे इथे, पुन्हा एक घटक आहे जो सामाजिक दृष्ट्या मागास आहे, शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, त्याच्याकडे थोडंफार शेतीबीतीनं सदन आहे, परंतु सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे. असा एक मागासलेला घटक मला दिसत आहे, त्याचं नाव आहे ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास. दिलेले आहेत, परंतु देण्याची जबाबदारी आणि करण्याची जबाबदारी दोन घटकांवरती अवलंबून आहे. दोन, एक सरकार आणि एक जनता. सरकार दोन प्रकारचे आहे. संविधानिक सरकार, माझे बनवलेले नाही. संविधानिक सरकार दोन प्रकारचे आहे, एक देणारं सरकार आणि दुसरं मागणारं सरकार. संविधानानुसार देणाऱ्या सरकारमध्ये दोन सरकार आहे. एक केंद्राचं सरकार जिथं प्रधानमंत्री असतो ना त्याचं मंत्रिमंडळ असते, आणि दुसरं राज्याचं सरकार जे आताच आपण बसवलेलं आहे त्याचा मुख्यमंत्री असतो ना त्याचं मंत्रिमंडळ असते. हे देणारे सरकार आहेत. जे मग याच्यात लिहिलेलं केंद्र सरकारने काय द्यायचं, राज्य सरकारने काय, इथं लिहिलेलं आहे सगळं. राज्य सरकारने काय द्यायचं ते पण लिहिलेलं आहे, केंद्र सरकारने काय द्यायचं ते पण लिहिलेलं आहे. कारण सगळ्या गोष्टी राज्याकडे नसतात, काही गोष्टी केंद्राकडे पण असतात. तर त्या इथं लिहिलेलं आहे, विभागणी केलेली आहे कामाची, की केंद्र हे देईल, राज्य हे देईल. शिक्षणाची सोय कोण देईल, राज्य सरकार देईल. शेतीची सोय कोण देईल, राज्य सरकार देईल. असा मग पेट्रोल वीज निर्मिती कोण करेल, राज्य सरकार नाही करेल, केंद्र सरकार करेल. हे लक्षात घ्या. ह्या ज्या काही गोष्टी आहे ना बारकावे, ते तुम्हाला संविधान वाचून समजून घ्यायला लागेल. मागणारे सरकार किती आहेत पहा. मागणारे सरकार एकदम खालच्या गावापर्यंत, लहानशा घरापर्यंत पोहोचलेलं सरकार म्हणजे ग्रामपंचायतचं सरकार, जिथं सरपंच असतो आणि त्याची टीम असते. त्याच्यानंतर तालुक्याच्या लोकांना काय पाहिजे ते देण्यासाठी पंचायत सरकार असते. पंचायत समितीमध्ये एक सरकार निवडतो आपण, पंचायत समिती सदस्य असतात, एक सभापती असतो. त्याच्यानंतर जिल्ह्याचं सरकार असते. जिल्हा परिषद मध्ये एक अध्यक्ष असतो आणि बाकी त्याचे सभापती असतात वेगवेगळ्या खात्यांचे. शिक्षण सभापती वेगळा, पाणी सभापती वेगळा, हे सगळे तिथं आहेत. आपल्याला माहित आहे त्या गोष्टी, साधारण गोष्टी तर माहीत झालेल्या आजकाल है ना. हे मागणारे सरकार आहे. एकाही मागणाऱ्या सरकारने ना जिल्हा परिषद, आता मूलमध्ये पंचायत समिती, ग्रामपंचायत नाही तर काय मूलमध्ये काय आहे, नगरपालिका आहे. चंद्रपूरला काय आहे, महानगरपालिका आहे. हे मागणारे सरकार आहे. म्हणजे मूलच्या लोकांना, मूलच्या नौजवानांना, शिकलेल्यांना, महिलांना, पुरुषांना, शेतकऱ्यांना काय पाहिजे हे कोण मागेल, तर नगरपंचायत मागेल. त्याला काय पाहिजे, अपंग असेल तरी त्याच्यासाठी काय पाहिजे, ह्या सगळ्या मागणारा घटक जो आहे तिथलं सरपंच आणि सदस्य टीम असते ते. हे बदलत राहतील, तो काही इश्यू नाही. प्राईम मिनिस्टर बदलत राहतील. आता नरेंद्र मोदीजी पहिलेच प्राईम मिनिस्टर आहे का, नाही. आता जे देवेंद्र फडणवीस झाले चीफ मिनिस्टर, पहिलेच चीफ मिनिस्टर आहे का, नाही. याच्या पहिले बी झालेले भरपूर आहे आणि याच्या नंतर बी होणार आहे की नाही. एखादा व्यक्ती एखाद्या पदावर मरेपर्यंतच राहील की नाही, जास्तीत जास्त काय होऊ शकत नाही. नेहरूजी होते, इंदिराजी होते, मोरारजी होते, हे सगळे होते ना, ते आमच्यासाठीच होते. हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही गफलत अशी करतो कारण आमच्याकडे राजकारणाच्या ज्या भूमिका गावामध्ये किंवा आमच्या समोर जे ठेवण्यात आल्या ना त्याच अगदी चुकीच्या ठेवण्यात आल्या. म्हणजे बरेचसे लोक आता काय म्हणतात, नाही हे आमचं सरकार नाही आहे. अरे असं कसं आमचं सरकार नाही आहे भाई, आमचं सरकार आहे ना. निवडून येण्याची पद्धत आपली संविधानाने ठरवलेली आहे. 100 लोक उभे राहतील तरी एकच जण निवडून येईल, तो आमचा प्रतिनिधी होईल. तो कुठल्या पक्षाकडून आला तो महत्वाचा नाही आहे. पक्ष येतील जातील, हे पहिलेच पक्ष वेगळा नाही, परंतु संविधानाने ठरवलेला ढाचा जो आहे ना तो बदलणार नाही आहे. हा आमच्या समोर ठेवण्यातच नाही आला. आमचं कसं झालेलं आहे, आता सपोज टू बी द मी एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दुसऱ्या पक्षाचं जर सरकार बसलं तर मला असं वाटतं की माझं सरकार नाही बसलं. हे भूमिका म्हणजे विचार होऊन गेलेला. म्हणजे माझ्या स्टाफ मध्ये बोलतात ना हे आमचं सरकार नाही आहे. अरे तुमचं सरकार नाही तर कोणाचं सरकार आहे, हे माझं सरकार आहे ना, कोणी पण निवडून येईल तरी है ना. हे जे चित्र आहे आमच्या समोर ठेवण्यात आलेलं आहे हे मुळात चुकीचं ठेवण्यात आलेलं आहे. आणि मागणाऱ्या सरकारने काय काय मागणी केली तर ग्रामपंचायतच्या अधिनियमाअंतर्गत आर्टिकल अनुच्छेद 243 नुसार इथलं बीपीएल संपलं पाहिजे याच्यासाठी मागणी करायची आहे, इथलं बेरोजगारी संपली पाहिजे याच्यासाठी मागणी करायची आहे. आता मागणी कशी करतो, इथून आपल्याला रोड बांधायचा आहे, आपण समजा 2-4 लोक आलो, जमा केलो ना, इथं लावला, रोड झाला पाहिजे, होते का,
नाही होत. पहिले ग्रामपंचायत मध्ये सदस्यासमोर अर्ज ठेवावा लागेल. अर्ज ठेवल्यानंतर तिथं मंजुरी मिळेल त्या टीमची, जे की टीम राहील सरपंच आणि सदस्य, ती मंजुरी तालुक्यातून जिल्ह्याला पाठवण्यात जाईल. जिल्ह्यामध्ये एकत्रित येईल आणि मग सिंतळ्यामध्ये काय गरज आहे त्याची डिमांड पूर्ण होऊन त्याचा फंड येईल. ही प्रोसेस आहे, ही पद्धत आहे मागण्याची. आता समजा इथं बी झालेले जर 2-4 लोक असतील, ITI झालेले समजा 5-7 असतील, जे काही शिकलेले ग्रॅज्युएट समजा 10-12 असतील, 100 जर असे शिकलेले सवरलेले जर असतील युवा, आणि त्यांच्यासाठी जर आम्ही दारिद्र्य निर्मूलनाची इथं सोयच नाही आणली तर त्यांचं दारिद्र्य कसं निर्मूलन? शक्यच नाही. तो पाटील असेल तरी दारिद्र्यामध्ये येऊन जाईल मग एक दिवस. मग काय करेल? बापाने कमवलेली एक थोडस जमीन बिमीन विकत जाईल आणि काहीतरी पोट भरत जाईल. असं झालेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. असं नाही झालं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला संविधानिक नीतिमत्ता चालवावी लागेल. ती संविधानिक नीतिमत्ता तुकडोजी महाराज म्हटल्याप्रमाणे गावचा मुखिया आणि गावचे लोक, त्यांचं सरकार, गावातलं सरकार गावात पाहिजे रे भावांनो. ग्रामगीता वाचून टाका, तिथं लिहिलेलं आहे गावातलं सरकार गावात पाहिजे. आता सरकार म्हटलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की सर राजकीय सांगत आहे. भाई, संविधान हा राजकीय ग्रंथ आहे. संविधान निवडून गेलेल्या प्रतिनिधीने बनवलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून तो संपूर्ण राजकीय ग्रंथ आहे आणि राजकीय ग्रंथातून सामाजिक उत्थान करायचं आहे. त्याच्यासाठी 5 प्रवर्ग आहेत. सामाजिक उत्थान, मग याच्यामध्ये लिहिलेलं आहे काय? मी माझ्यासाठी नाही झटणार आहे, दर्जाची व संधीची समानता मिळवून देण्यासाठी. लक्षात घ्यायचं आहे, मिळवून देण्यासाठी. म्हणजे मला जर दर्जा मिळत नाही आहे, संधी मिळत नाही नोकरीची वेगवेगळी, तर मला मिळवून देण्यासाठी तुम्ही झटायचं आहे. तुम्हाला नाही मिळत आहे, मी झटायचं आहे. शेतकऱ्यांसाठी काय नाही मिळत आहे, कर्मचाऱ्यांनी झटायचं आहे. कर्मचाऱ्यांना काय नाही मिळत आहे, त्याच्या नातेवाईकांनी झटायचं आहे. मिळवून देण्याचा आहे, घेण्याचा नाही संविधान म्हणते. कारण घेतलं तर आपण पोट्या होते, स्वार्थी होते, आणि मिळवून दिलं तर बंधुभाव वाढते, बंधुत्व वाढते, भावबंधकी वाढते. हा संविधानाने ठेवलेला आम्ही भारताच्या लोकांसाठीचा महान तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान आम्ही समजून घेतलो नाही. परिणाम स्वरूप जे आहे, आम्ही लोक ज्या काही निवडणुका होतात त्या निवडणुकामध्ये तुमचे अनुभव तेच आहे, माझे अनुभव तेच आहे, परंतु ते आमच्या समोर ठेवलेले खोटे प्रलोभन आहेत. का प्रलोभन ठेवण्यात आली? एवढाला खर्च करतात आमचे उमेदवार लोक. मूलमध्ये ग्रामपंचायत, नगरपंचायत सदस्य होण्यासाठी 5-5, 10-10 लाख रुपये खर्च करतात. तर मी एकदा बसून विचार केला, भाई तू एवढा खर्च काऊन करताय, माझ्याकडून तुला पाहिजे का? तर म्हणे सर मला तुमचं मत पाहिजे. पण मतासाठी किती वेळ लागत आहे? मी घरून बूथवर जायला किती खर्च येत आहे? तुम्ही घरून बूथवर जाता मत मारायला, किती खर्च येते? मत मारायला जातो की नाही आपण मतदानाच्या दिवशी? कोणतंच इलेक्शन राव, इलेक्शन कोणतंच. पण इथून जर आम्ही घरून निघून, तुमचं बूथ जास्तीत जास्त शाळेमध्ये राहत असेल, प्रत्येक दूर जरी कानाकोपऱ्यात घर असेल तरी त्याला तिथून जाऊन मत मारायचं आहे. कोणाला द्या तुमच्या मताने, त्याला किती खर्च येत आहे? खर्चच नाही येत आहे. मग जेव्हा खर्चच नाही येत आहे, मग कधीपासून असा विचार केला की बाबा रे एवढा खर्च काऊन करताय गडी लोक? ते कधी विचार केला? कसं नाही केलं ना, कधीच विचार केलेला नाहीये. मी हा विचार केला ना. मग मला याच्यामध्ये एक खजिना सापडला. या पुस्तकामध्ये एक खजिना सापडला. खजिना असा सापडलेला आहे की राष्ट्रीय संपत्तीचा वाटा प्रत्येकाला भेटला पाहिजे, असं इथं लिहिलेलं आहे. एक दुसरं वाक्य लिहिलेलं आहे, कोणीही उपाशी झोपता कामा नये, इथं लिहिलेलं आहे. कलम म्हणजे अनुच्छेद 21, प्रत्येक माणसाला त्याचा सन्मानाचं जीवन जगता आलं पाहिजे. सन्मानाचं, कोणी लाचारीचं नाही, सन्मानाचं जीवन जगता आलं पाहिजे. त्याच्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य हे त्याला सन्मानाचं मिळालं पाहिजे, कोणत्याही लाचारीचं नाही, हे इथं लिहिलेलं आहे. आणि खजिना कुठून आणायचा? तर राष्ट्रीय संपत्तीतून प्रत्येकाचा हिस्सा आहे. आमचा तुमचा जो कोणी इथं गावात जन्माला जिवंत आहे, मरायचा टेकलेला असेल त्याचा राष्ट्रीय संपत्ती. राष्ट्रीय संपत्ती समजते? राष्ट्रीय संपत्ती समजते नाही. जे तुमची शेती आहे ती राष्ट्रीय संपत्ती नाही आहे, तुमच्या मालकीची आहे. पण त्या जमिनीखाली 5 फुटाच्या खाली जर खोदायचं असेल, 3.5 फुटाच्या खाली, तर ग्रामपंचायतची परमिशन द्यावं लागते. घर बांधायचं असेल ग्रामपंचायतची परमिशन काऊन लागते माहिती आहे? आपण किती खोल खोदतो? पायवा किती खोल? 5 फूट. 3.5 फुटाच्या खाली
आणि इथं लिहिलेलं आहे 3.5 फुटाच्या खाली सापडलेली संपत्ती ही कोणाची नागरिकाची वैयक्तिक नसते, राष्ट्रीय संपत्ती असते. कोळसा खदान, गिट्टी, मुरुम, रेती, जंगल हे सगळं जे आहे ना राष्ट्रीय संपत्ती आहे. सगळं राष्ट्रीय संपत्ती. कोळसा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किती आहे माहित आहे? कोळसा किती आहे? किती कोळसा आहे? त्या कोळशातून निघालेलं नुसतं प्रॉफिट जरी चंद्रपूरच्या जिल्ह्यातल्या लोकांना वाटलं की नाही, तर सगळे जण आरामात फिक्स डिपॉझिट करून कुठलेही काम न करता खाऊ शकतात, ते गाडीमध्ये फिरू शकतात, पेट्रोल कितीही महाग झालं तरी घेऊ शकतात. हे राष्ट्रीय संपत्ती आम्हाला दिलीच नाही तर सगळं जी कमाई ना तुमची आमची स्वतःची आहे. राष्ट्रीय संपत्तीतून अजून वाटा आलेला नाही आहे, कारण डिमांडच झाली नाही. डिमांडच झाली. राष्ट्रीय संपत्तीचा वाटा पाहिजे असं डिमांडच झाली नाही. तुम्हाला सरपंच आणि सदस्य आणि ग्रामसभा या संविधानानं दिलेली सर्वात जास्त ताकद आहे. ग्रामसभेला फार मोठी ताकद आहे. ग्रामसभेने ठरवलं तर भल्या भल्या माणसांना घाम फुटतो. तुम्हाला एक ग्रामसभेचा ठराव लागतो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये लेखामेंढा नावाचं एक गाव आहे, छोटासा गड ग्रामपंचायत आहे. तिथं देवाजी तोफा नावाचा मेंबर जेव्हा झाला, 8वी पास आहे तो, त्याला मराठी पण व्यवस्थित येत नाही. मेंबर झाला. मेंबर झाल्यानंतर त्याचा ग्रामसभा बहुत पॉवरफुल आहे तुझ्यासाठी. ग्रामसभा निर्माण करायची, ग्रामसभेचा एक एक ठराव घ्यायचा आणि त्यांनी पहिला ठराव घेतला, माझ्या गावचं टॅक्स माझ्या गावातच राहील, कोणीही बाहेर देणार नाही. पहिला ठराव. टॅक्स जमा होते ना, घर टॅक्स, पी टॅक्स, नळ टॅक्स, गावातलं गावात. जसाही पहिला ठराव घेतला, कलेक्टर त्याच्या अंगणात असा ठराव काढून घेतला, तुझे कुठचे अधिकार. मग त्याने असं पुस्तक दाखवलं. साहेब म्हणे पुस्तक कोणतं आहे? म्हणे संविधानाचं. मग साहेब म्हणे हा रस्ता कोणाचा? सरकारचा. साहेब म्हणे तो तलाव कोणाचा? सरकारचा. साहेब म्हणे तो झाड कोणाचा? सरकारचा. मग हे सगळं सरकारचं, तर माझ्यासाठी काय म्हणे याच्यात माझ्यासाठी काय आहे की नाही आहे? तर म्हणे आहे. हे सगळं तुझंच आहे. मग तुम्ही त्याच्यासाठी आले म्हणले, मी काय वेगळे काम केलं का? मी तर याच्यानुसारच ठराव घेतले ना, तुम्ही सांगितल्यानुसारच केलं ना, याच्यात लिहिलंय तसंच केलं ना. मग तसंच केलं तर तुम्ही कशाला आले म्हणे विचारासाठी? साहेब वापस कलेक्टर, राज्यपाल त्याच्याकडे गेले, असा ठराव काढून. राज्यपालाला तेच विचारलं, साहेब हे काय आहे? आणि संविधान आहे. साहेब खूप सारं सांगू नका. रोड कोणाचा? सरकारचा. तलाव कोणाचा? सरकारचा. झाड कोणाचे? सरकारचा. माझं काय म्हणे याच्यात? हा संविधान कायच्यासाठी आहे? रस्त्यासाठी लिहिलं आहे? माणसासाठी लिहिलेलं आहे? झाडासाठी लिहिलेलं आहे? कोणासाठी लिहिलेलं आहे? म्हणजे माणसासाठी. मग माणसाने माणसांसाठी माणसासारखा निर्णय घेतला तर तुम्ही कशाला आडवे आले? म्हणजे किती भयंकर. राज्यपाल केला. 3 वर्षानंतर आता त्याची स्वायत्त संस्था झाली. तो एकटा माणूस सगळी ग्रामपंचायत मधली अशी संपत्ती, जंगल संपत्ती, बांबू वगैरे स्वतःचा लिलाव स्वतः करते आणि विकते. मी पाहिलेल्या डोळ्याने. ग्रामपंचायत मध्ये संविधानाचा वापर. जर मग असं होत असेल, एखादा माणूस करत असेल, तर आम्ही करू शकतो ना. ते नाही करू शकत अशातला भाग नाहीये है ना. औरंगाबाद पेरे पाटील नावाचा सरपंच झाला, भास्कर पेरे पाटील. त्याच्या गावामध्ये एकही बीपीएल नाहीये. एकही बीपीएल नाहीये. विचार करा. हे होऊ शकते, पण केव्हा होऊ शकते? जर तुम्ही सामाजिक दृष्ट्या, संविधानिक दृष्ट्या तयार झाले तर. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या गावात तुमचं सरकार जर बनवायचं असेल तर तुमच्या सरकारसाठी तुम्हाला तयार व्हावं लागेल. समजलं? संविधानामध्ये लिहिलेलं आणि प्रत्यक्ष कृती हे उतरतच नाहीये आमच्या गावामध्ये. म्हणून आमच्या गावाची दयनीय अवस्था. बेरोजगारी काय आहे? त्याच्यामुळेच आहे. शेतकरी त्रस्त काय आहे? त्याच्यामुळेच आहे. महिला त्रस्त काय आहे? त्याच्यामुळेच आहे. शिकून सगळ्या गोष्टी झाल्यानंतरही त्याचा जर बेरोजगारी लागत असेल तर तो मागचा येणारा जो विद्यार्थी आहे आपोआप शिक्षणापासून दूर जाते. आता एवढे पोरं या गावचे जाऊन बाहेर अभ्यास करतात की नाही है ना? कशासाठी करतात? विचार केला पाहिजे ना आपण. मग जागा कोण काढते? गव्हर्नमेंट काढते, पण काढत नाही. काढला तर निकाल लावत नाही. पेपर झाला तर फुटून जाते. हे सगळ्या प्रक्रिया कोणी केल्या? कोण करताय? अमेरिकेचे लोक करताय, इंग्लंडचे लोक करताय, कोण करताय? मग हा जाब कोणी विचारायचा? तर ग्रामसभेमध्ये ठराव झाला पाहिजे, जाब विचारणारा. ग्रामसभेमध्ये. ग्रामसभा पॉवरफुल सभा आहे, हे लक्षात घ्या. संविधानाने दिलेली एवढी ताकद गावाच्या विकासासाठी संविधानाने दिलेली आहे. ही गोष्ट आहे.
आणि तुकडोजी महाराज ग्रामगीते म्हणतात अरे हे जनतंत्र आलेलं आहे, जनतंत्रामध्ये सकळ शक्ती ग्रामसभेकडे असते. कोणी सांगितले? तुकडोजी महाराजांनी. आमच्या गावागावात गुरुदेव सेवा मंडळ आहेत, पण ते हे नाही सांगत. एकच सांगतात काय, मनी नाही भाव, मला देवा मला पाव. नाही एवढंच म्हणतात है ना, एवढंच, याच्या पलीकडे जातच नाही. आणि म्हणून ग्रामगीता लिहिणारे संत झाले, पण आम्ही रोज परिपाठ करणारे, त्याचा कीर्तन करणारे आम्ही जशान तसेच आहोत. त्याच्या कोणत्याच एक पायरीवर चढलेलो नाही. याचं कारण आहे आम्ही समजूनच घेतलं नाही. ना संविधान, ना फडके सर सांगतात ते, आणि गावाचं भलं हे नाही झालं. हे झालं पाहिजे. मला असं वाटते की हा एक जात गाव आहे, तेव्हा इथं कोणीही येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये कोणीही एकही कोणाचा रुपया घेता न घेता, एकही कोणी कोणाला रुपया न देता मत देण्यासाठी असं जर इकडे आदर्श निवडणूक झाली ना, तुमच्या सांगतो 2 वर्षामध्ये बीपीएल इथलं दूर होते. 2च वर्षात गावाचा विकास होतो. हे खरं आहे. पण आता हे खरं असण्यासाठी जे तुम्ही सज्जन लोक आहेत, त्या सज्जन लोकांनी आपापल्या पोरांना समोर करणे गरजेचं आहे, तरुणांना समोर करणे गरजेचं आहे, तरुणींना समोर करणे गरजेचं आहे. नाही तर होते कसं, मग आमच्याच घरचे म्हणतात बाबा ते राजकारण आमचं काम नाही, बहुत पैसा लागते. कोणाचा पैसा खर्च होतो इथे? आमच्याच जात भाईचा है ना. कशासाठी होतो? काय विकास होते त्याच्यात? तेवढे पैसे घेतले ना काहीच होत नाही. गावचं सरकार पाहिजे. बाकी नंतर वरचे सरकार पाहू काय करतील, ते बसलेलेच आहेत. पण गावामध्ये पाटील गावचे सरकार पाहिजे. याच्यासाठी तुम्ही समजदार लोकांनी, तरुणांनी आणि महिला वर्गांनी काम करायचं आहे. आणि तुम्ही या गोष्टीवरती ठाम राहा, एवढीच माझी इच्छा आहे. लोक सरपंच बनतील, गावातलेच लोक सदस्य बनतील, गावाच्याच लोकांचा विकास करतील. मी हातवाला, मी फुलवाला, मी असा, मी तसा, झेंडे देतील आमच्या गळ्यामध्ये टाकून देतील, बस. हे जे चित्र आहे हे जर तुम्हाला बदलवायचं असेल तर तुम्हाला राजकारणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आमच्या आजाने राजकारणाकडे दुर्लक्ष केलं, कारण त्याला सांगण्यातच तसं आलं, पाटील तू सज्जन माणूस आहे, राजकारण सज्जनाचं काम नव्हे. म्हणून आमचा सज्जन माणूस राजकारणाकडे पाहिलाच नाही. जसं होत आहे तसं तो मेहनत करत राहिला. त्याच्यानंतर जे कोणी थोडेसे आमच्यासारखे मास्तर लागले, ग्रामसेवक लागले, बाबू लागले, हे चपराशी विपराशी लागले ना, त्यांना सांगण्यात आलं भडके सर राजकारण तुमचं काम नाही, त्याच्यावर बोलायचं नाही, आचारसंहिता लागली तर तुमची नोकरी चालली जाईल. म्हणून कधी पहिल्यांदा लागलेला नोकरीवर आमचा भाऊ निवडणूक आल्यानंतर थोडासा कोणाला सांगत बी नाही कोणाला मत द्यायचं. पाहिजे बाबा आचारसंहिता लागली, आता माझं काम नाही. आणि विद्यार्थ्यांना सांगितलं त्यांनी काय, तुझं पहिले शिकायचं काम आहे रे बाबा, पहिले भरपूर शिक आणि मग दुसरीकडे लक्ष दे. तर त्याच्या घरच्यानं तोच लक्षात ठेवला. शिकणाऱ्या पोलाला सरळ सांगितलं, अरे बाबू पहिले शिक, ते भडकेच्या भडकवल्यानं काय करू नको है ना. फडकेचं भडकवणं साधं नाही आहे है ना. तो राजकारणाकडे नेतो म्हणते. राजकारणाकडे न नेल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी असा विचार केल्यामुळे काय नुकसान झालं त्याच्या पोराचं त्याला माहित आहे. माहित करून घ्यावं लागेल. तुमच्या आता नातवांचं आणि पोरांचं जर नुकसान करायचं नसेल तर एकच सांगता, गावातलं सरकार गावात झालं पाहिजे. माझं गाव माझंच सरकार असलं पाहिजे. ना कुठल्या पक्षाचं, ना कोणत्या माणसाचं, ना कोणत्या कायचा. गावातला विकास गावात होऊ शकते. मी खासदार मंडळीचं सहकार्य घेत, त्यांचा विचार घेत पुढचं पाऊल विकासाचं पडलं पाहिजे गावामध्ये, एवढीच आशा इच्छा व्यक्त करतो. आणि शुभरात्री करत तुमच्या आमच्यासाठी एकदा सगळेच जण एक दुसऱ्यासाठी जोरदार टाळ्याचा गडगडाट करून हा कार्यक्रम संपला. धन्यवाद. शुभरात्री. धन्यवाद.